लाईफस्टाईल आपली एवढी बिघडली आहे ना की मोबाईलवर खूप सारी फूड ॲप्स आज अवेलेबल आहेत. पटकन क्लिक केलं रात्री 11 वाजताही येतं. तर ते टेम्पटिंग कसं कमी करायचं? हां, तर आता इथे कसं आहे माहिती का, की अगदी आबालवृद्धांपर्यंत सगळेजण पटकन काहीतरी आहे मागवतात. त्याच्या मागच्या पहिले पहिले मगाशी आपण जे डिस्कस केलं, की मला खरंच आत्ता अन्नाची गरज आहे का? ह्या गोष्टी विचार करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण काय म्हणतो ना, की अरे काहीतरी बनवण्यापेक्षा पटकन हेल्दी फूड मागवूया. आता इथे एकदा मी सांगते, की एक आजी मला म्हटलं होतं, की मला काल ना खूपच कंटाळा आला होता बनवायचा. मी पटकन ऑनलाईन काहीतरी बघितलं आणि मी अशी मस्त गरम गरम खिचडी मागवली. पण आपल्याच एका पेशंटकडनं मला कळलं होतं मग की बाहेर हॉटेलमध्ये सुद्धा भात किंवा नूडल्स हे खूप आधीपासून हे तेव्हा तर ते 15 मिनिटामध्ये तुम्हाला डिलिव्हर्ड करायचं असतं. तेव्हा हे आधीपासून शिजवून ठेवलेले असतात आणि नंतर फक्त ते एकत्र करून पटकन ते तुम्हाला सर्व केले जातात. किंवा कुठली पण आज पदार्थ घ्या, ते तुम्हाला 10 मिनिटामध्ये किंवा 15 मिनिटामध्ये देण्याचं जेव्हा तुम्हाला ते कमिटमेंट करतात, तेव्हा खरं आपण घरी जर विचार केला साधा अगदी ढोबळ मनाने, तर बनवण्यासाठी जे इन्ग्रेडियंट्स कापायला लागतात त्याला तरी तेवढा वेळ पुरणार आहे का? खरंय. सो हे सगळं आधी करून ठेवलेलं असतं. सो हे हेल्दी किती प्रमाणात आहे, खरंच हेल्दी आहे का, हा विचार आधी झाला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी तर खरं सांगू, हे म्हणजे कधीतरी इमर्जन्सी म्हणून तुम्ही मागवलं गोष्ट वेगळी आहे, पण एक लाईफस्टाईल म्हणून किंवा हो, माझं सवयीचाच भाग सवयीचा झाला. भाग आहे म्हणून हे जर तुम्ही मागवायचा नेहमी नेहमी मागवत आहात, तर तुम्ही तुमच्या शरीरावर आणि तुमच्या आरोग्यावर खूप खूप स्वतः मोठी कुऱ्हाड हे करून घेताय. हेच याच्यातून निष्पन्न